1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 मित्रांनो, इथून सुरू केलं तर इथं संपलंय. 18 ज्या काही दाण्याच्या लाईनी आहेत आपल्या या मक्काच्या कणसामध्ये तिथं भरलेलं पाहायला मिळतं. मित्रांनो, ही जी व्हरायटी आहे तर ही आहे पाटील बायोटेक कंपनीची बाजीराव या नावाची व्हरायटी. मित्रांनो, बऱ्यापैकी उभ्या दाण्यांचा जर विचार केला तर मी मोजलेले आहेत 40 ते 45 दाण्याच्या आसपास उभे कणसाला दाणे भरलेले पाहायला मिळतात आणि आडव्या लाईनी आपल्याला 16 ते 18 पर्यंत एक सरासरी ॲव्हरेज दाण्याच्या लाईनी तिथं भरलेले पाहायला मिळतात. मित्रांनो, हा पाटील बायोटेक कंपनीचा बाजीराव मक्का आपल्या इथल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये तिथं लावला होता. मित्रांनो, रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामासाठी हा जो काही रिकमेंडेड केलेला आपल्याला तिथं पाहायला मिळतो. मित्रांनो, तुम्ही या वाणाची लागवड केली का या वर्षी रब्बी हंगामामध्ये? कारण याच वर्षी नवीन लॉन्च झालेला होता. तुम्हाला याचा उतार कशा प्रकारे आलेला तिथं पाहायला मिळतो खाली कमेंट करून सांगा. आणि येत्या खरीप हंगामामध्ये तुम्ही बाजीराव या मक्का लागवड करण्याचा तिथं विचार करू शकता. निश्चितच जबरदस्त जास्तीत जास्त उत्पादन जर तुम्हाला मक्का या पिकाचं घ्यायचं असेल तर यावर्षी अवश्य बाजीराव हे जे काही वाण आहे तर तुम्ही खरीप हंगामामध्ये लावा. धन्यवाद.